एक माताचा कवच म्हणजे आपण बाटा म्हणतो तर आंब्यामध्ये बाटा असतो आता किती त्याला पडला तरी काय सुचत नाही छोटेशाने तो समुद्रामध्ये फेकून दिल्यानंतर एका माताने गेला त्या तुकड्याचा बाण जो केला तो श्रीकृष्णाच्या पायाला लागलेला तो तो तुकडा माशाने केला तो मासा एका कोळ्याने धरला आणि त्यांनी कापून पाहिला होता त्याला मोठा लागला माशाच्या पोटामध्ये निर्माणा जर दोन लोक असेल त्याचा जर बाण बुडवला तर त्याचा अजोग झाला असं म्हणजे हे मार्गाचा बरोबरच लागतो तो वापरत श्रीकृष्ण आपला ज्या सोडण्याकरता अस्वस्थ स्थळी म्हणजे पिंपळाच्या झाडाखाली असे बसले असतात संध्याकाळी असा प्लेस पडला होता त्याच्यामध्ये देवाचा पाय असा दिसत होता चकचकरी त्या बाण मारणारा असा आपला मोठा काळाच्या मला हरण सापडलेला आहे डोळे मारले आणि नाही हा ब्राह्मणाचा काम मला घ्यावा लागला आणि म्हणून तो बाण देवाच्या मनात उपवास करण्याकरता सगळ्यांना लोकांना काढून यात्रेला नेले तिथे सगळ्यांनी दान दुरस्त केले असं आता आपण दान करणार कोणाला टोपे कोणाला चार कोणाला काय तर असा केल्यानंतर सगळे कामं घेऊन झाले काय मनात आला फोन झाले परत जमले जमलेला काय करायचं आपल्याला काय नाच कोणता नाच नको लागणारा नाच करतो हळदीच लागणारा नाच करतो माझ्या आता सांगतो तुम्हाला आपल्या गावची आमच्या गावची लागणारा नाच करतो नाच जाऊन सांगितलं त्यावेळेला त्या लोकांना तक्रारची निघाली आहे आणि ज्या वेळेला मुलीवर आले तिथे अभिनंदन झाला तिथे ती देवकी आणि यशोदा दिलं होते आलाप करते रडते फिरते की हे कृष्णा माझ्यावर का रुसतं असं इथपर्यंत हा वाचून आला शेवटचा अध्याय शेवटच्या अध्यायामध्ये देवाचा निधन स्वतः शेवटचे जण आलेलं आहे त्यावेळेला मग ते टी व्हीला लागतं मला पाठवून 3 मिनिट असं वाचताना आणि आपण माणसाने आपला आमचे दादा होते पण हा आशा आला का की वाचाचा बंदच व्हायचं शोकवाक्य कानामध्ये ऐकत नव्हतं बोलत होतो मी ऐकत होतो मी कारण आपल्याला दोन सुटके बोलताना पण याच्यानं ऐकताना पण आपले बोलणे आपल्याला ऐकता येतं सांगा मनात मध्ये तो कोण ऐकतो आज या माझ्या वडिला काळ मारणार म्हणजे माझा कोण बोलत आहे मनाच्या ऐकताय कोण तोच ऐकतो कधी कोण करतो तोच करतो का करतो कृष्णाला ऐकायला ऐकतो देव अंतर येते बीज व्यापक सकला ताजीने तुम्ही एवढ्या दिवसांनी इथे आलो माझ्या प्रकृतीमध्ये असा
कमीपणा आलेला आहे. मला बरं वाटतं, भाकरी पण चालली, त्यामुळं आता जरा कसरी उपस्थित राहू. कारण परत हे म्हणणार नाही, परत कधीही ही गोष्ट मिळेलच, पुढच्याला सत्ता होईलच असं सांगता येईल. कारण त्याला भंगोळ नाही करावा होता. वारे सावध केले आज.